ऑनलाईन बुक एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी या ऑनलाईन बुक एक्झिबिशनमध्ये सहभाग घेऊन आजच्या दिवसाच्या निमित्तानं जास्तीत जास्त आपण वाचन केलं पाहिजे। दिसामाजी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, अशा पद्धतीचा संदेश देणारी ही संस्कृती आणि या दिवसाच्या निमित्तानं आपण काहीतरी नवीन वाचन केलं पाहिजे, त्याच्यामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व आहे तर ते चांगल्या दिशेनं मार्गदर्शन करण्यासाठी वापरलं पाहिजे। अशा पद्धतीचा प्रेरणा घेण्याचा हा दिवस। या दिवसाच्या निमित्तानं आज आपल्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर माधुरी शिंदे मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन करणारे ग्रंथालय विभागाचे हर्षल पवार सर, त्याचबरोबर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अशोक शेलार सर यांनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन एक्झिबिशनचं आपण लाभ घ्यायला पाहिजे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याचं वाचन सुद्धा होणार आहे, यामध्ये पण आपण सहभाग नोंदवला पाहिजे। आपल्या सर्वांच्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि त्यामुळेच आज या दिवसाच्या निमित्तानं वाचन प्रेरणा आपण घेतलीच पाहिजे। त्याचबरोबर हा दिवस ज्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या ठिकाणी गौरविला जातो त्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं व्यक्तिमत्व, त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकांचं वाचन, त्यांच्या पुस्तकांचं आपल्या महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये एक एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे, त्याचा सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घेतला पाहिजे। यानंतर या कार्यक्रमाचं स्वागत आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल हर्षल पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचा ग्रंथालय विभाग, मराठी विभाग, वाङ्मय मंडळ, त्याचबरोबर NCC आणि NSS या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रीडिंग इन्स्पिरेशन डे 2025 अर्थात वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम आपल्या नवनिर्वाचित प्राचार्या डॉक्टर माधुरी शिंदे मॅडम यांचं स्वागत करतो। याबरोबर आपण जमलेले सर्व विद्यार्थी शिक्षकगण यांचं स्वागत करतो, वाचन प्रेरणा देण्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमाचं एक थोडक्यात प्रास्ताविक मी तुम्हाला सांगतो। आपणा सर्वांना ज्ञात आहे की 15 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आपले भारताचे जे दिवंगत राष्ट्रपती आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो। त्याच्या मागचा संदर्भ असा आहे की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वाचल्याने माणूस घडतो। ही जी माहिती वेगवेगळ्या स्वरूपात असते, पुस्तकांमध्ये असते, ऑनलाईन असते। ही माहिती जेव्हा तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला त्यातनं जे नॉलेज मिळतं, त्या नॉलेजचं जे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करता त्याच्यातून तुम्हाला शहाणपण येतं आणि एकूणच या प्रोसेसमध्ये त्या संबंधित व्यक्तीचा विकास होतो। आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचाच दिवस यासाठी निवडायचं कारण असं की कलाम सरांचं स्वतःचं म्हणणं असं होतं की जो माणूस वाचतो तो आयुष्यात कधीच मागे नाही। त्यासाठी शासनाने आता गेली मला वाटतं एक 5-6 वर्ष हा कार्यक्रम राबवला जातो। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात। आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण यावर्षी म्हणण्यापेक्षा 15 ऑक्टोबरला आपण एक्झिबिशन घ्यायचो, एखाद्या एक्सपर्टचं लेक्चर आपण ठेवायचो की ज्याच्यामध्ये वाचनाचं महत्त्व काय या विषयावर चर्चा व्हायची। पण आता नुकतेच यावर्षी जी विद्यापीठांनी गाईडलाईन जी दिलेली आहे ते यावर्षी त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी इनोव्हेशन आणलेलं आहे की भारताचं जे संविधान आहे तर त्या संविधानाचं एक अंशतः वाचन त्यांनी याच्यामध्ये सजेस्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये संविधानाची उद्देशिका, त्याच्यानंतर नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि अधिकार याचं एक वाचन घ्यायला सांगितलं आहे। तर तो जो भाग आहे तो या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग आहे जो आपण आता थोड्या वेळाने घेणार आहोत।
आणि या निमित्ताने अजून एक ग्रंथालयाकडनं एक ॲक्टिव्हिटी केलेली आहे की आपलं जे लायब्ररी पोर्टल आहे त्या पोर्टलवर भारताची जी राज्यघटना आहे किंवा संविधान जे आहे ते जवळजवळ 12 ते 15 भाषांमधल्या ज्या कॉपीज आहेत त्या आपण ऑनलाईन केलेल्या आहेत आणि त्याचंच उद्घाटन आज आपण मान्य प्राचार्यांच्या हस्ते पण यानंतर घेणार आहोत. तर पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात याबद्दल तुमचा आभार आणि वाचन प्रेरणा दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. थोडक्यात माझे प्रास्ताविक ते संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय छोटेखानी अशा प्रास्ताविकातून आपण वाचन प्रेरणा दिनाचा जो उद्देश आहे तो सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे मांडला. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि आज आपल्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर माधुरी शिंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अशोक शेलार सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं स्वागत बुके देऊन या ठिकाणी करावं. आज हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या पहिल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मॅडम उपस्थित आहेत. महाविद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचं. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे लेफ्टनंट असिस्टंट प्रोफेसर पांडुरंग पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपण भारतीय संविधानाचा काही अंश जो आहे तो आपण वाचून दाखवणार आहोत. त्याच्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे आपली राज्यघटनेची जी उद्देशपत्रे आहेत त्याचं आपण सामूहिक वाचन करणार आहोत. तर सगळ्यांनी कृपया उभं राहायचं आहे आणि हात वर करायचा. मी पुढे म्हणणार आहे, आपण बघायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. त्यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेमधला काही